फायनली नायसा इज ऑल सेट टू गो. साडी आम्हाला मिळाली नाही, पण ऑरेंज कलरच घालायचं होतं म्हणून छान असा हा ड्रेस घेतला, ज्याचे स्लीव्ज होते जे कापावे लागले कारण नायसाला बिलकुल स्लीव्ज आवडत नाही. पण नाव नायसा इज कम्फर्टेबल है ना. थोडी थोडीशी सीता सारखी वाटते, यंग सीता. बोईस राम बनणार. चालेल चल. मॅडम स्कूलमध्ये गेले, आज रामनवमी आहे. जसं तुम्ही पाहिलं नायसाला राधा सीता बनवलंय. ती ऍक्च्युली राधाकृष्ण असंच बोलत होती ना, म्हणून मला तोंडात तेच राहिलंय. एनिवे सो आईंची तब्येत सुद्धा थोडीशी डाऊन आहे, सनीची तब्येत सुद्धा थोडीशी डाऊन आहे. जे मला प्रॉब्लेम झालेला थ्रोट इन्फेक्शन तेच त्यांना आता दोघांना झालंय. आणि आता जिथे जिथे बघते ना सगळ्यांना हाच इश्यू होतोय. कशामुळे होतोय ते पण मला समजत नाही. स्पीडी ताईला सुद्धा आता थोडंसं ते स्टार्ट झालेलं आहे. सो आराम करतायत. सनीला सुट्टी आहे. ॲक्च्युली सनीच्या आता ड्युटीज होते, बट दुसऱ्या डॉक्टर बरोबर ते एक्सचेंज झाले बिकॉज त्यांना आता करायचे होते. आणि मग आता एंडला लाईक मला असं वाटतं आफ्टर 12 का 15 एप्रिल नंतर तो बॅक टू बॅक ड्युटीज करतोय. मग आता त्याला थोडंसं निवांत आहे, पण नंतर मग ती धावपळ त्याची ॲज युजल जी असते ती होणार आहे. नायसा अजून शाळेतनं आली नाही आहे. वाजले आहे 12:50. मी वाट बघते तिची. जेवण आज सिम्पल केलं आहे कारण ह्यांना सुद्धा जेवण दोघांना जात नाही आहे, म्हणून त्यांचं जे फेवरेट आहे तूर डाळीची आमटी ती केलेली आहे, भात केलं आहे आणि कोबी केलेले आहे, चपाती. नायसाला सुद्धा ते आवडतं. आणि ॲज सच आज काही आम्ही अजून प्लॅन नाही केले, पण जे काही असेल प्लॅन ते तुम्हाला नक्कीच समजेल. एवढंच सांगेल की सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, कारण एक तर क्लायमेटमुळे तब्येत खराब होती आहे, त्याचबरोबर कधी काय होतंय ते समजत नाही आहे. बॅक फ्रॉम स्कूल नायसा गेलेली सीता बनून, आणि आता बघा तिचा अवतार. सगळ्यांनी कपडे काढले का? शिप दिलेला ड्रेस लगेच चावायला कसा लागतो कळत नाही. किती जुगाड करायला लागतात पण ना, सगळं स्लीव्ज वगैरे काढून. बरं त्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट पण करतात. सगळ्या फेस्टिवल सगळे स्कूलमध्ये सगळे फेस्टिवल सेलिब्रेट करतात. ए नायसा तिच्या डॉलचं चाललंय. डॉल जा पहिले हात पाय धु जा. आणि पोनीवरही ठेवली. हात पाय धु जा आधी. हातपाय धु जा पहिले. आणि कोण कसं कसं आवरून आलेलं, छान छान दिसत होते सगळे. राम सीता कुठे? हे कुठे? आजीचं आहे ते. छोटी बुक मी ना आणली होती. ओरडली टीचर? तू अजून कोण असणार? टीचर सांगितलंय स्ट्रिक्टली स्कूलमध्ये हे नाही आणायचं. जा आजीला दे. का उद्या तर मस्त बघ फोटो झाले रामनवमीचे, किती छान छान दिसत होते सगळे. का स्कूलला काय जायचं? लवकर झोपायचं, शांत यायचं. टीचर मस्त मस्त गेम खेळणं, मस्त 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 शोधलं. आईला पण बरं ना. आईला तू आईची फ्रेंड आहे ना. आईला पण कंटाळा येत नाही सांग. फटाफट जेवण घेऊ, अभ्यास करू. आईला मदत करते. तू मोठी झाली ना तू. मला फक्त वरण भात दे. भाजी पण नको? नाही भाजी दे ना. नायसा मस्त जेवली आहे. नायसाचं फेवरेट आमटी भात. आमटी भात आणि कोबी जे बाबांचं फेवरेट आहे. बाहेर कितीही चमचमीत दिलं तरी घरचंच फूड पाहिजे. नायसा तर बाहेर खातच नाही. बाबू तो नको भात देऊ, थांब. गरम आहे, गार येतो. हे पाणी
साठी मदत करते ना नायसा. नायसाला विचार बाबांची आठवण येते का नाही. नाही ना, बेसन संपलंय ना. भाजी दे, थोडीशी भाजी दे. असू दे असू दे. पहिल्याच दिवशी मी जाऊन आले ना. आम्ही चालू आईस्क्रीम खायला नाही सा. बस ऍक्च्युली आम्ही चाललोच वडाळे तलाव. तसं विचार केला की जरा तिकडे जाऊन थोडा बसू. मग असं झालं की आईस्क्रीम खाऊ. त्यात सनी नाही खाणार आहे. सनीला तसंही आईस्क्रीम एवढं कंपनी देणार आहे, एवढं वेळ नाही आहे सनीला. आणि आई खूप दिवस झाले ऍक्च्युली आम्ही फक्त मला वाटतं मी आईशी फक्त फोनवर बोलते. आणि घरी गेली तरी फक्त असं 5-10 मिनिटच असं बोलणं होतंय. असं निवांत बसल्याने बोलले असं नाहीच. सनी तर मला वाटतं कधी भेटला तू. सो लास्ट मी भेटलेलो आय गेस पाडव्याच्या दिवशी. त्याच्यानंतर ते पण हार्डली 5-10 मिनिट्सच भेटलो आणि मग निघालो. सो थोड्या वेळात वेळ आहे तर म्हटलं जरा आईला घेऊन जाऊ, गप्पा मारू जरा निवांत. आईला सुद्धा आवडतं वडाळे तलाव, कारण आई वॉकला जाते ना तिकडे संध्याकाळच्या टायमात. आता चाललो तर मग तिला पण ज्ञाना आणि त्यांचं पण आलं डोक्यात. पण मे बी आता ते खूप 10 वगैरे वाजलेत आणि ते ज्ञानाचं मूडवर पण आहे. मगाशी फोन केला तर ती तिच्यात धुंदीत दुसऱ्या दुनियेत. चलो आता रात्री तेच 10 वेळा नको चेंज करू. चलो तू बरी आहे ना. तू बरी आहे. बरी बरी. वाव किती दिवसांनी. नाहीसा वाटच बघते आजीच्या पिटाऱ्यामधनं काय निघतंय. नाही ग, किती दिवस किती महिने नाही भेटली बा ना तू. ती येणार होती सुट्टीमध्ये राहायला तुझ्याकडे, पण सुट्टीत तिची एवढी 4 दिवसाची. आणि माझं पण सगळं हे होतं ना. 5 दिवस सुट्टी तर 1 दिवस तर स्कूलमध्येच. छान घातलंय का ड्रेस. किती जुना आहे. तुम्ही तिकडे जा, तिकडे हा डन. फोटो काढला. हा चलो. काय ऍक्टिव्हिटी नसेल ना करायला तर मला बोरिंग होतं. मला बोरिंग होते. आजीने दिली ना ऍक्टिव्हिटी खाण्याची. अगं फारच होते का हे. आता हे सीझन गेला ना. गोड पण खूप गोड आहेत. तोंड नाही वाजवायचं. एक्स्ट्रा पोणी आहे आमच्याकडे. स्टार वाली मस्त टिकली आहे. अगं मी छोटी ना त्याच्यात. नाही ना, इकडून आणले मी. कुठून. छोटी ना साईज नाही, शोधायला पाहिजे याच्यावर. नाही येत नाही सू त्याच्यात. सीमाई तुझ्यासाठी खास. सीमाईला डेट घेऊन आलोय. बघ आपण कुठे झाले. नाशिकला.
त्याचं पार्सल वेगळं इथे वेगळं. काय दिलं तन्वीशने गिफ्ट दिलं कसं त्याला तिकडे रिटर्न गिफ्ट मिळाले का तिच्यासाठी? आई बाबांचं आहे थोडस कशात दादाची भेट 2 वेळा झाला. हे काय हे तर चॉकलेट काहीच नाही. खाल्ले तरी पण झाले. आम्ही बर्थडेला गेलो. टिशू सर भैया ये ले लो ना. थँक्यू. दादाचा जीवनचा एक वेगळाच रूप नाही मोकळेपणा. निवांत बायको पण नाही ना मुलगा पण नाही. तर आम्ही मिस केलं नंतर आम्ही आता लास्ट टाइम इकडे गेलो घेऊन जा नेहरू सायन्स वेगळं आहे ना सेंटर वेगळं आहे प्लॅनिंग तो आता मी सांगते ना सिटी व्हॅलीला 5 years कधी जाताय? ए बाबू तुला पप्पांसाठी आणलं. आता कधी भेटायचं पाहिजे का तुला? आहेत त्याच्याकडे. तुम्ही पेन आहे ना, पेन आहे. भेटू ना आणि नीट प्रॉपर प्लॅन करूया तर तुम्ही जेवण होतात आणि मग आम्ही फोन करू. आमचं जेवण होतं मग तुम्ही फोन करा. अरे पण नुसतं डिनरलाच का भेटायचं? वन डे भेटा. ट्रिपला जाऊ. वन डे हा इथे कुठे जाऊ शकतो किंवा मी तर म्हणतो गप्पा मारायला घरी या निवांत नाईट आउट पण करू शकतो. लास्ट टाइम बोललेलो कसं आहे आपल्याला ना पोरं जागी असली ना बोलता येत नाही. तरी बोलता तूच पाहिजे हेच पाहिजे. झोपला की विषय संपला. माझं पण तसंच आहे. तर अख्खी रात्र घरच्या भांडण. त्या दिवशी आपण भेटलो होतो तिघ जण पोरं नव्हती ही नव्हती ना. नाही व्हॉट इज इम्पॉर्टंट तुमची बायको नव्हती. अगं ते आम्ही मठाच्या वेळेस भेटलो ना तेव्हाच ना आपण तेव्हाच भेटलो. तेच तर ना. पण आम्ही प्रत्येक याला तुमची आठवण मला त्याला बंद करायचं ना. आपण बंद करूया. सर हे कसं आहे का आईसोबत डेट छान झाली. लाईट घेऊन फोटो काढायचे मग ते झोपलेले डोळे वगैरे
गणवेश कधी भेटणार आता? आम्ही हे बघा पहिले फाटूश अप्सरा इकडे सगळीकडे जाऊन आलो. तुमची वाट बघत बघत आता नाही खायचं कसं खायचं पण नाही खायचं बघ ते दात पडलेत ना तुला नायसाला सांग दात पडतात म्हणून तुला ओळखतो नायसाला बघतो ना तुम्ही कसं जात पनवेलमध्ये आम्ही मोठे विद्यार्थी शेडूनचे अच्छा तर रात्रीचे 1 वाजले आहेत. सो बॅक टू होम. आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला. थोडीशी तब्येत डाऊन होती पण नंतर खूप आराम केल्यानंतर रिलॅक्स वाटलं. मेडिसिन्स घेतले आहेत प्रॉपर. आणि मी आणि रचना डिस्कस करत होतो की आईला खूप दिवस झालेत आपण भेटलो नाही प्रॉपर आणि थोडं आईला पण ब्रेकची गरज आहे. म्हणजे मी एक विचार करत होतो की आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपण आपल्यासोबत ॲटलिस्ट आपले जवळचे आहेत किंवा आई आहे माझ्याबरोबर, रचना आहे, नायसा आहे. पण जेव्हा सीमाई आजारी असेल तेव्हा तिला कसं फील होत असेल. म्हणजे घरात एकटं असल्यावर माणूस ऑलरेडी आपण म्हणजे वेगळ्याच झोनमध्ये असतो. खूप सारे थॉट्स असतात. मेन म्हणजे आपली बॉडी आपल्याला खूप वीकनेस असल्यामुळे आपल्याला ऑलरेडी आपण थोडंसं डिप्रेस फील करत असतो, वीक फील करत असतो. त्यात एकटं माणूस असेल तर मन किती खात असेल माणसाचं. आणि म्हणजे इट्स नॉट इझी टू लिव्ह अलोन. आणि ते पण 24 आवर्स घरात वेळ काढणं, कोण नाही आजूबाजूला आपल्या. माझी आई जेव्हा आजारी होते तेव्हा ॲटलिस्ट आम्ही आजूबाजूला होतो पण जेव्हा सीमाई आजारी पडते तेव्हा तिच्याबरोबर कोणच नसतं. सो ते एक मनाला एकदम असं आम्हाला फील झालं. आणि पण आम्ही नेहमीच बोलतो आईला की आम्ही नेहमी तुझ्याबरोबर आहोत आणि नेहमीच तिच्या पाठीशी राहणार आम्ही एंडपर्यंत. आणि कधी पॉसिबल झालं तर आम्ही भेटतो. तुम्ही बघितलंच असेल व्लॉग्समध्ये जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा रचना सीमाईला भेटायला जाते. भलेही 5 मिनटं असेल पण ॲटलिस्ट शी मेक शुअर की एक म्हणजे ऑल्टरनेट डे किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा सीमाईकडे जाऊन ती भेटते. आम्हाला कधी पॉसिबल झालं तो डेफिनेटली मी जातो, अभि जातो, फाल्गुनी जाते. प्लस नातवंडांचं पण एक वेगळंच ओढ असतं. म्हणजे सीमाईला पण कधी कधी वाटत असेल की आपल्या नातवंडांशी खेळावं, त्यांच्याशी गप्पा मारावं, असं फील तर होतच असेल ऑफकोर्स प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक क्षणाला. आणि आज असंच एक थॉट आला की चला आज सीमाईला आपण डेटवर घेऊन जाऊ. म्हणजे एक छोटंसं, कारण बॅक टू बॅक काही ना काही आयुष्यात सीमाईच्या घडत आहे. म्हणजे आजोबा गेले, त्याच्यानंतर आजीचं असं झालं आणि अजून खूप काही गोष्टी घडत आहे तिच्या आयुष्यात. पण सगळंच काय मी तुमच्याबरोबर शेअर नाही करत आहे. सो तिला पण माहिती आहे की हे सगळं सोपं नाही आहे, आयुष्य एवढं सोपं नाही आहे. म्हणून ती प्रयत्न करते की तिचा वेळ कसा जाईल म्हणून ती अनिरुद्ध बापूंचं खूप काय करते. जसं तुम्हाला माहिती आहे एव्हरी थर्सडे किंवा एव्हरी ऑल्टरनेट डे काही ना काही चालूच असतं तिचं. देवाचं बोला किंवा फ्रेंड सर्कलमध्ये वेगवेगळ्या छोटे छोटे काय कार्यक्रम असतात त्याच्यात ती जाते. सो खूप काय तिच्या पद्धतीने ती ट्राय करते की स्वतःला ती एंगेज बिझी ठेवेल आणि म्हणजे ना जास्त विचारात. कारण माणूस एकटा पडला की नुसते डोक्यात त्याच्या विचार चालू राहतात आणि इट्स नॉट इझी. म्हणजे फक्त माणूस जर जेव्हा एकटा पडतो तेव्हा विचार करून करून मग अशा एका लेवलवर पोचतो की तसं एक डिप्रेशनसारखं फील होतं माणसाला आणि एक वेगळंच म्हणजे एका वेगळ्याच जगात माणूस जातो. सो एनिवेज त्या सगळ्यांपासून आम्हाला एक थोडंसं आईला छोटंसं एक ब्रेक म्हणून छोटंसं डेट म्हणजे जस्ट आईस्क्रीम पार्टी किंवा छोटंसं स्नॅक्स आम्ही खाल्ले, तिच्याशी गप्पा मारल्या. मेन रचनाचं आणि तिचं आईचं बॉन्डिंग एक वेगळंच आहे. म्हणजे त्यांच्या दोघींकडे बघून आईचं आणि मुलीचं नातं कसं पाहिजे आयडियली तसंच आहे. प्रत्येक गोष्ट शेअर करतात म्हणजे एकमेकांसाठी आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कुटुंब बोललं तर हेच महत्त्वाचं असतं. भले मी सीमाईचा जावई आहे पण ती पण माझ्यात एक मुलगा म्हणूनच बघते, तिचा स्वतःचा मुलगा म्हणून. आणि खरंच लकी टू हॅव सच अ मदर इन लॉ अँड रिअली ब्लेस्ड.
आणि सो येस छान गेला आजचा दिवस. तिच्याबरोबर टाईम स्पेंड करून खूप बरं वाटलं. नंतर मग JKVनी आम्हाला जॉईन केलं. सो त्यांच्याशी गप्पा गोष्टी मस्ती धमाल. तन्विश आणि नायसाची मस्ती फुल ऑन नॉटीनेस, म्हणजे काय म्हणतात इकडून तिथून उड्या मारणं चालू होतं. मग आईवडिलांचं त्यांना बँगिंग की हे नका करू ते नका करू ते सगळं काय चालू होतं. सो फायनली द डे कम्स टू एन एंड. आय होप सो तुम्हाला आजचा आमचा हा व्लॉग आवडला असेल. आणि एकमेकांसाठी जगा, एकमेकांसोबत गिव्ह यू 100%. Live your life to the fullest, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Bye bye, good night.